बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईतील सावली बार प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर चालणाऱ्या या बार विरोधात गंभीर आरोप होत असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे। मुंबई पोलिसांनी या बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द केली आहे, मात्र बारची पूर्ण मान्यता रद्द झालेली नाही। सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द। नियमांचा भंग केल्याचा सावली बारवर ठपका। मंत्री योगेश कदमांच्या अडचणी वाढणार। परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या मुंबईतल्या सावली बारवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सावली बारचं लायसन्स पोलिसांनी रद्द केलंय। ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे। म्हणजे मी परत प्रश्न विचारतोय, या चोरीचं झालं काय? तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय, आमची सुटका करा। असं होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी सावली बारचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। त्यामागचं कारण म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर सावली बारचं लायसन आहे। नियम धाब्यावर बसून हा डान्स बार चालवला जात असल्याचा आरोप अनिल परबांनी अधिवेशनाच्या काळात केला। आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का? तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। विरोधकांकडून राजीनाम्याची जोरदार मागणी होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र आपण योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं। आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं। हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नका, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं। तुझ्या मागे भाईच आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। सरकारकडून कारवाई होत नसल्याचं पाहून अनिल परबांनी गुरुवारी कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। तसंच राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा दिला। त्यानंतर आता सावली बारमधल्या ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे, मात्र अजूनही बारवर पूर्णपणे कारवाई झालेली नाही। नियमांचा भंग झाल्यानं पोलिसांनी मान्यता रद्द केली आहे। या बारमध्ये जेवण आणि मद्य सेवा द्यायला 2 महिने बंदी घालण्यात आली आहे। बारवर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार 15 दिवस ते 2 महिने बार पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले जातात। यानुसार बारची पूर्ण मान्यता रद्द होणं ही प्रक्रिया असून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना हे अजून रद्द झालं नसल्याचं समोर आलंय। अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते। ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा। जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है, समजे ना? जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है याचाच अर्थ तुम्ही सगळं कबूल केलं। इथं आहे पोलीस काय करतात, झकमारी हा शब्द वापरेल नाही। बाकीच्या लोकांनी थोडंसं वेळ 2 मिनिटं केलं तर त्याला कारवाई करतात। इथं डान्स बार चालतात। आर पाटलासारख्या एक सज्जन माणसांनी डान्स बार बंद करण्यासाठी किती लढा दिलेला आहे। मग पोलीस काय करतात? आता चांगले घाण शब्द कॅमेऱ्यावर बोलता येत नाही, पण झकमारी काय करतात पोलीस, हा माझा प्रश्न आहे। सावली बार प्रकरणामुळे योगेश कदम चांगलेच अडचणीत आलेत। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय, त्यामुळे आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। पण हे प्रकरण योगेश कदमांच्या मंत्रिपदासाठी अडचणीत तर ठरणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.